तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना सतीश चव्हाण आणि त्याच्या साथीनं अतुल शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने टीमचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 अंकावरती. क्वालिफायरची मॅच आहे, करो वा मरो अशी स्थिती आहे. जिंकणारा संघ या आकर्षक ट्रॉफीज वरती आपल्या गावाचं आपल्या संघाचं नाव कोरणार आहे. मात्र पराभूत होईल त्याला परतीच्या प्रवासाला जावं लागेल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वाची लढत आपल्या भेटीला आली आहे. आपण पाहतो या ठिकाणी त्रिमूर्ती चषक 2024चा हा महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील सतीश चव्हाण. अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट सीमारच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. अर्थातच सीमारच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार येतोय. फलंदाज सतीश चव्हाणच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या उंचावत असताना 8 अंकावरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. सतीश चव्हाण सारख्या एक दिग्गज फलंदाजाला तुम्ही हाफ ट्रॅकर चेंडू टाकू शकत नाहीयेत. त्याचा रिझल्ट येईल चौकार आणि षटकारांमध्ये. 6 धावेने संघाची धावसंख्या उंच भरारी घेते 8 अंकावरती. चांगली सुरुवात सालोशी टीम कडून. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी प्रवेशसाठी मात्र हा संघर्ष पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर 2 टीम टॉप 3 मध्ये पोहोचले. तिसरा संघ कोणता असेल, केळघर की सालोशी. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडून काटा बदलला तर स्विंग पाहायला मिळाला. आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेशला. मागील मॅच मध्ये दमदार खेळ राहिला होता प्रथमेशचा. मॅन ऑफ द मॅचचा मान देखील त्याने आपल्या नावावरती केला होता. आणि इथे या महत्वपूर्ण लढतीमध्ये कमबॅक करत असताना चेंडूचा खेळ झालाय. 3 धावसंख्या 8 वरती असताना पुढचा बॉल घेऊन जाईल. ओव्हर द विकेटने सामना करेल सतीश. यावेळेला बॅटची लिडिंग एज होती. संधी निर्माण झाली होती. धावचीची विकेट घेण्याचा प्रयत्न होता. मात्र फलंदाजी अगदी मजबूत आहे टीम सालोशी संघाची. विचार केला तर आज चांगलाच फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज शिवाजी. अतुलने देखील चांगली फलंदाजी केली आहे. सतीशने देखील चांगली फलंदाजी केली आहे. नवनीत चव्हाण देखील एक जबरदस्त खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे फलंदाजी अगदी मजबूत आहे टीम सालोशीची. एकंदरीत धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 4. 5वा चेंडू मात्र कोणत्या टप्प्यावरती त्या हाताळला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय अतुल शेलार. या टीमचा कर्णधार संघनायक आहे. संघनायक म्हटला तर टीमचा केंद्रबिंदू. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश करतोय आणि तिथून मात्र मिळेल लेग बाईटची धाव. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचताना पोहोचते 10 धावा धावफलकावरती. पहा पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा येत आहेत. हा पलटवार आहे. एक चांगली गोलंदाजीचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. प्रथमेश आत्मविश्वास ठेवतोय, कॉन्फिडन्स ठेवतोय, स्वतःवरती विश्वास दाखवतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पलटवार केलाय. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला आणखीन एक फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सतीश चव्हाण ऑन फायर. षटकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावरती पाहायला मिळेल. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता सालोशी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. तत्पूर्वी आम्ही जातोय स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी रुळेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आदरणीय विनायकजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दत्ता तोरणे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विनायकजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी स्वागत सन्मान केला होता. विनायक शिंदे साहेब रुळेगावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि त्यांचा या व्यासपीठावरती थाटामाटामध्ये शाही सन्मान केला जातोय. महाराष्ट्राची परंपरा या ठिकाणी शाही सन्मान केला जातोय. आदरणीय आपण पाहतोय दत्ता तोरणे साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निलेश जाधव देवळी यांचा सन्मान करतील. प्रतीक जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी गोलंदाज मृणाल आणलं गेलंय.
स्ट्रायकर एंड वरती अतुल आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला अतुल पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून टीम सालोशी संघासाठी. यावेळेला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून जातोय जिथे मिळेल फक्त सिंगल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांनी अतिशय सुंदर पंचांची भूमिका साकारली आहे. खेळ कोणताही असू द्या आपण पंचांना दैवत म्हणतो आणि त्या दैवताने खरोखर मनापासून खूप चांगले निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेत. त्याबद्दल त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 17 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळलाय. गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. अंतर खूप आहे आणि चेंडू निघून जाईल. एक टप्प्याकडे सीमा रेषा पार चौकार. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते टीम सालोशी या संघाकडून आणि धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली धावसंख्या उभी करतोय टीम सालोशी संघ. ठाऊक आहे सामना महत्वाचा आहे. मॅच महत्वाची आहे. इथे मात्र 100% देणं आहे आणि तेच करत असताना परंतु इथून टीम केळकर संघाला 1 विकेटची आवश्यकता असेल. मृणाल षटकातला पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र बॅटची लेडिंग एज आहे. टॉपेज होता. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना 22-22 विदाउट लॉस. विकेट्स मात्र गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू असेल टीम सालोशी संघासाठी. प्रति षटकाराकरिता अमोल शेलार यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहे. चेंडूचा खेळ झाला 3. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि इथे मात्र विकेट्स गेले. अतुल शेलारची ज्या विकेटची गरज होती ती विकेट्स प्राप्त करून दिली आहे. गोलंदाज मृणालने फलंदाज इथे बाद होईल. अर्थातच आपण पाहतोय अतुल शेलार टीमचा कर्णधार आता मात्र डगआउटच्या रस्त्याला. पहिला धक्का बसतोय 22 या अंकावरती टीम सालोशी संघाला. रफ अँड टफ मॅच आपल्या भेटीला आली आहे. करो मरो कारण दोन संघांमधला एक संघ हा टॉप 3 मध्ये पोहोचणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवाजी येतोय ज्यानं बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्या नावावरती केला. तो फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय. 22 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 4 चेंडूवरती धावा येत आहेत 6. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये 6 धावा. एकंदरीत धावसंख्या 22 वरती. आता मात्र विकेट आली आहे. थोडासा का होईना परंतु टीम सालोशी संघासमोर दडपण असेल कारण पहिला फलंदाज बाद झालाय. शिवाजी स्ट्रायकर एंड वरती नवीन फलंदाज. इथून मात्र किती धावा जमा केल्या जातील. मृणालच्या षटकातला पुढचा चेंडू सामना करेल राईट हँड बॅट्समन शिवाजी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरी विकेट गमावली आहे. शिवाजी देखील बॅक टू द डगआउट. या मॅच मध्ये अपयशी ठरतोय शिवाजीची ही चुकी पाहायला मिळाली कारण नुकतीच एक विकेट गेली होती. खेळपट्टीवरती आले होते. थांबणं गरजेचं होतं. मोह आवरला नाही आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट्स गमावल्या. आता मात्र कुठेतरी पलटवार पाहायला मिळतोय केलकर संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचा फलक 22 वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त 6 धावा 5 चेंडूवरती. 2 महत्वाच्या विकेट्स टिपलेत गोलंदाज मृणालने. जे ब्रह्मास्त्र होतं जे शस्त्र होतं ते केळकर संघाने बाहेर काढलं. त्या शस्त्राचा वापर केला. त्या शस्त्राचं नाव आहे मृणाल ज्यानं 2 विकेट्स प्राप्त करून दिल्या टीम केळकर संघाला. नवीन फलंदाज नवनीत चव्हाण. आता मात्र छोटे मैया बडे मैया मैदानाच्या आतमध्ये. 2 सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतील. धावसंख्येचा धावफलक आपण पाहू शकाल 22 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी केली मृणालने. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली मृणालसाठी. नवनीत चव्हाण एक जबरदस्त खेळाडू या टीमचा आहे. आतापर्यंत आपण पाहू शकाल 5 चेंडूचा खेळ झाला. अंतिम चेंडू शिल्लक. विकेट हॅट्रिकची संधी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक 2 गडी बाद 22. पलटवार केला गेलाय टीम केलघर संघाच्या माध्यमातून.
कुरोशी संघाचा कर्णधार आणि वारसोल देव संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी या हाफ इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. सेमीफायनल फायनल इथून मात्र खेळवली जाईल. कुरोशी संघाचा कर्णधार आणि वारसोल देव संघाचा कर्णधार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज आणला जातोय. अजित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एकंदरीत विचार केला आपण तर खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. दोन्ही बाजूने मात्र एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुंदर सामने भरवले गेले. आपण पाहतोय आयोजन कमिटी त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी आयोजित त्रिमूर्ती चषक 2024 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पार पडत असताना अजित गोलंदाजीसाठी येतात. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज. षटकातला पहिला चेंडू फुलटा चेंडू ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले होते. प्रयत्न चांगले होते परंतु तिथून काय तर मात्र सिंगल घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 23 धावा धावफलकावरती. वसंतदादा शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय महेशदादा वायकर यांच्या शुभ हस्ते. एकंदरीत धावसंख्या आपण धावफलक पाहतो 23. 23 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे आणि त्याचनंतर मात्र पलटवार देखील पाहायला मिळाला. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू पॅडवरती आदळला. पंचांकडे अपील केली जाते. ऑप्शनला मिस करत होता हा चेंडू. लेग बाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनलची मात्र मॅच सुरू होईल. वारसोल देव संघाचा कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचा. ड्रॉ केले जातात. त्यानंतर कोणत्या प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही. इथे काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. तर ही चुकी पाहायला मिळाली. सिंगल चिकी सिंगल. या सिंगलने मात्र धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते. 25 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ज्या सतीशने पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती त्या सतीशला या मॅच मध्ये तटीस्थ बंदिस्त करून ठेवलं गेलं. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा फलक आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि मात्र इथून टार्गेट सेट होईल. टीम सालोशी संघाच्या माध्यमातून सुरुवात मात्र दमदार झाली होती. मध्यंतर थोडासा खराब आणि शेवट देखील थोडासा खराब होताना पाहायला मिळतोय. पंच या चेंडूवरची धाव नाही आहे ना. ओके थँक्यू. तर धावसंख्या मात्र एकंदरीत असेल ती स्कोर बोर्ड वरती 24 धावा धावफलकावरती असतील. आदरणीय हेमंतजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आणि इथे मात्र त्यांचं आगमन झालं आणि विकेट देखील आलाय. मात्र निश्चित सहर्ष स्वागत आहे हेमंतजी म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्रिमूर्त चषक 2024 मध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने योगेशजी शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत एकंदरीत 4 चेंडू हाताळले गेलेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. स्पर्धा जसजशी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मात्र मान्यवरांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सालोशी संघाची गोलंदाजी मजबूत आहे आणि अशा स्थितीमध्ये अनिकेतला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. फुलटा चेंडू सरळ बॅटने लाफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल टिपला जाईल का ही चुकी पाहायला मिळाली आणि इथे मात्र फक्त सिंगल घेतली जातीये. अनिकेतला मात्र जीवनदान मिळतंय. कदाचित 1 रन ही मात्र महत्वाची होती, ती महागात ठरू शकेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 25 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला पहा, दमदार सुरुवात होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा होत्या, परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी विशेषतः मी कौतुक करेन मृणयचं. त्याने 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्या आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येचा फलक 25 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू असेल. सतीश मोठा स्ट्रोक खेचतील का? इथे मात्र फटका फसलाय. टॉपेज फलंदाज बाद. सतीश देखील या ठिकाणी माघारी परततोय. धावाची झाली समाप्ती. 25 धावा धावफलकावरती. 18 चेंडू मध्ये धावा काढायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 26. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण टीम सालोशी संघाची देखील गोलंदाजी मजबूत आहे. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. या ठिकाणी ज्यांचं शुभागमन नुकतंच झालं, एक सामाजिक कार्यकर्ते, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय हेमंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं या ठिकाणी स्वागत सन्मान माननीय कुशाबा तोरणे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हेमंतजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. कुशाबा तोरणे साहेब आणि त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. निश्चितपणाने आपलं या क्रीडा नगरीमध्ये आणि त्रिमूर्ती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. अतिथी देवो भव. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यासपीठावरती पोहोचलात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल मंडळ आपलं सतशः आभारी आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. योगेशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता संजय मारुती तोरणे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय योगेशजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर नक्कीच आपण मायक्रोफोन वरती करूया बदल. एक गोड आवाज, अतिशय सुंदर ज्यांनी ही स्पर्धा गाजवली. अनेक असोसिएशन्स मध्ये आपण त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकतो, अर्थातच उमेश दादा सावंत या ठिकाणी आपल्या मायक्रोफोन वरती आपल्या समोर जॉईन. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी शिंदे. आपण खूप सगळं समालोचन त्याच्या माध्यमातून अगदी कालच्या दिवसापासून ऐकतोय. दिशेने चला, फलंदाजीसाठी लगेच मैदानामध्ये जायचं आहे. आणि त्याचबरोबर वासुदेव टीमचा कॅप्टन्स आणि तर या ठिकाणी सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर प्रमुख अतिथी काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. जाऊया मॅच दिशेने खऱ्या अर्थानं. नक्कीच ज्यावेळेस
जाऊया मॅचच्या दिशेने जिथे लक्ष आहे या मॅच मध्ये 26 धाब्यांचं 26 धावा जमवायच्या आहेत आणि या 26 धाव्याच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये केळकर सोळशी. चला बॉल द्यायचा आहे. शिवाजी बॉलिंग अटॅक वरती आपण पाहतोय आणि आमच्या खऱ्या अर्थानं कोपरी गावामध्ये जी मॅच झाली होती ना त्या मॅच मध्ये त्याचबरोबर सर्वांनी या सर्व ज्यांचा आता नुकताच आगमन होत आहे ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाइज या स्पर्धेसाठी सर्वांचं सर्व ज्यांचे सहकार्य लाभलं असं सन्माननीय श्री आपण पाहतोय प्रसाद दादा पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं मोस्ट वेलकम, करूया आपण त्याचं सहर्ष स्वागत. या आपण साहेब मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. यारों की खूबसूरती फूलों से, यारों की खूबसूरती फूलों से, आसमान की खूबसूरती होती है तारों से, आसमान की खूबसूरती हो तारों से और मंच की खूबसूरती होती दोस्तों मेहमानों से. मेहमान आपले पाहुणे मंडळी या मंचावरती आपण पाहतोय. खरोखर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि ही स्पर्धा या स्पर्धेसाठी खरोखर मोलाचं योगदान सहकार्य सर्व ज्यांनी दिलं खऱ्या अर्थानं प्रसाद दादा पवार यांचं इथे शुभागमन. जाऊया मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं तुंबळ रंगले गेले. चांगली फाईट मॅच. 26 धाब्यांचं लक्ष आहे मॅच मध्ये. चांगली फायटिंग टोटल स्कोरिंग ही मॅच पाहू शकाल. खऱ्या अर्थानं महेश दादा आणि त्यांच्या सर्व खेळाडूंवर असलेलं प्रेम आणि आज त्या प्रेमाच्या पोटी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथमेश मालुसरी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. या दोन संघांमध्ये पाहायचं आहे तडजोड कोण करणार, कोणता संघ इथे क्वालिफाय होईल पुरत्या स्पर्धेसाठी. चांगला खेळ आपण दरम्यान पाहतोय. चला वारसुळदेव टीमचा कॅप्टन्स आणि कुरुची टीमचा कॅप्टन्स यावेळेस पाहू शका. स्ट्रोक चांगला आहे, ताकद देखील चांगली आहे, परंतु बॉल जाईल पंचांचा डिक्लेअर येईल यांच्यापर्यंत. काय होईल हे महत्वाचं आहे. एक सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये. बॉल चला स्ट्रोक चांगला होता परंतु दिशा थोडीशी खराब होती. चला कुरुची टीमचा कॅप्टन्स, एसबीसीसी कुरुची टीम्स आणि वारसुळदेव टीमचा कॅप्टन्स आणि विजेत्या दोन संघाची फाईट चालू आहे. त्याचे दोन खेळाडू इथे चीट्स उडवल्या जातील. कोणाचं तिकीट आता फायनल मध्ये असणार आहे हे देखील महत्वाचं असणार आहे. सन्माननीय श्री प्रसाद दादा पवार यांच्या शुभ हस्ते या चीट्स उडवल्या जातील. दोन संघाची मॅच लागेल. एकाला तिकीट मिळेल फायनलचं. कोण आनंद करणार. परंतु प्रथमेश माळुसरे हा पासवा बॉल अपील केली. विश्वास कमी आहे. डॉट बॉलची होती सांगता. चला इथे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत का. इथे चीट सोडवल्या जातील. कोणाला तिकीट मिळणार फायनलचं. परंतु ही मॅच तितकीच महत्वाची दोन्ही टीमसाठी. अपील केली आहे आणि परंतु धाबा आपण पाहतोय सध्या 2 धाबा स्कोर गार्ड वरती. 0.3चा खेळ समाप्त झालाय. चांगला मॅच, चांगला खेळ इथे दोन संघांमध्ये. त्याचबरोबर सन्माननीय श्री हरीशदादा पाठक, त्याचबरोबर सन्माननीय श्री दीपकदादा बेडकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. करूया आपण त्याचं शब्द सुनानं स्वागत. परंतु इथे बिस्टँडी स्टॉक हवेमध्ये बॉल आहे. एव्हिलेशन किती आहे, क्षेत्ररक्षक तैनात तिथे पकडला इथे झेल संपलाय. प्रथमेश मालुसरेचा खेळ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत का. जाऊया इथे मॅचच्या दिशेने. फलंदाज इथे बाद झालाय. महत्वपूर्ण फलंदाज ज्याच्यावरती धुरा होती, ज्याच्यावरती अपेक्षा होती. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी या स्पर्धेला सर्व आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा ज्यांनी आपल्या अंगावरती घेतली खऱ्या अर्थानं असे प्रसाद सेठ पवार यांचं इथे योगदान, बहुमूल्य योगदान राहिलंय त्यांचं. आणि आज आपण ही स्पर्धा पाहतोय. विकेट इथे कोसळला गेला. धावा आपण पाहतोय सध्या 2 धावा. 26 धावांचं लक्ष जमवायचं आहे. 3 षटकांची मॅच आहे. परंतु जबरदस्त फाईट करत असताना इथे सालोशी टीम आपण पाहतोय. सतीश चव्हाण आपण पाहू शकाल.
लिडिंग करतोय सध्या, लीड करतोय, परंतु केलगर सोळशी टीम कडनं लीडर कोण करणार? लीडर एकाला बनावं लागेल, लिडिंग करावी लागेल. सध्या सुनील मालुसरे आहे, परंतु तो 2 स्ट्राईकला आहे. यॉर्कर यॉर्कर यॉर्कर, परंतु चांगला बॉल, परंतु एक सिंगल मिळेल या बॉल वरती. एक सिंगलनी मदतीने धाव संख्या इथे वाढली जाते. धावा होतील टोटल सध्या त्या 3 धावा, 26 धावांचं लक्ष थोडं छोटं आहे, परंतु मोठं बनवण्याचं काम सध्या इथे करतायत गोलंदाजचा काना कोण असतो तर क्षेत्ररक्षक, आणि क्षेत्ररक्षकाची साथ असेल तर तुम्ही मात करू शकता. आणि सध्या तेच गणित मैदानामध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. यस नो वेट वॉच या सर्व काही गोष्टी संपण्यात आल्या. चांगला बॉल डिलिव्हर झालाय, षटकाची होती. सध्या आपण पाहिलं तर समाप्तीला जवाब षटक हातले गेले गोलंदाज शिवाजी यांच्या मार्फत. त्यांनी धावा दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा, आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण प्रथमेश मालुसरेला बाद केलंय. चांगली मॅच, चांगली फाईट इथे पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं काही स्पर्धा आपण पाहू शकाल. माळाला माल जोडत गेले की माळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेले की फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेले की एक माणसाचं सुंदर नातं तयार होतं. आज नात्या गोत्यातले सर्व आम्ही तुम्ही याच प्रेमासाठी आलो आहे, आणि हेच प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. नवनीत गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चांगली फाईट जरूर 2 संघांमध्ये पाहायला मिळते. सुमित मालुसरे हा आता महत्वपूर्ण घटक आहे केळकर सोळशी टीम साठी. खऱ्या अर्थाने मी म्हणेन हा गुलाबाचा फूल आहे केळकर सोळशी टीम साठी, आणि काटा आहे तो आता सालोशी टीमला. चांगला खेळ आपण पाहतोय. नवनीत आली आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 23 धावांचं लक्ष आहे. प्रति ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रन पाहिला तर 11.50 असा आहे. गोलंदाज तयार होतोय. आपट वर केलाय, बॉलला फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक तायना क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. मस्तक बरमस्तक बल जाईल 7 धावे साडी ठोकलेला दर्जेदार क्लासिकल ब्युटिफुल पॉवरफुल सक्सेसफुल हाय अँड हँडसम बॅक बेगेट्स ठोकलाय षटकार. लाजवाब टायमिंग पाहू शकाल तुम्ही. मी पहिलंच म्हटलं हे गुलाबाचं फूल आहे केळकर सोळशी टीम साठी, आणि काटा आहे सध्या सालोशी टीम साठी. षटकार टोकलाय, षटकारच्या साह्यानं धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 9 धाबा टोटल. चांगला खेळ टोटल तुमच्यावरती, टोटल देखील महत्वाचा आहे, तशा पद्धतीने खेळायचा आहे. कमालीचा ब्लॉक ऑनचा बॉल. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. क्रिकेट मधला हा सुंदर बॉल फलंदाजाला थांबून जातो. मग किती तुमचा फलंदाज मोठा असू द्या, या बॉलला तुम्हाला हेलिकॉप्टर लँड करावं लागतं, परंतु तशा पद्धतीनं काही झालं नाहीये. बॉल चालला इथे 2 क्रमांक तो डॉट. चांगली अद्याप आपण षटकार ठोकला तर नंतर डॉट आलाय. नवनीत निघतोय पुन्हा एकदा. ओहो बॅकअप द लेन, फटका फसला गेलाय. काय होईल? फलंदाज इथे बाद होईल. कॉलिंग नव्हतं इथे. मिडॉपचा कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, आणि बॉल आल्या पाऊल लगेच फेकून दिला, आणि तदनंतर नक्कीच कॉलिंग नव्हतं. नॉन स्ट्राईक फलंदाजाची घाई केली, आणि अति घाई तुम्हाला संकटात नाही असं देखील म्हटलं जातं. शैतान का काम नाही करना है आपको, भगवान का काम करना है. फलंदाज होईल बाद. चांगली बॉलिंग. आता उत्तर देखील चांगल्या पद्धतीने दिलं गेलंय गोलंदाजाकडनं, कारण का लगातार षटकार ठोकल्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट टाकले त्यांनी, त्याच्यामध्ये एक विकेट. ही गुणवत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण पाहतोय सध्या खेळ मैदानामध्ये रंगला गेलाय. धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 9 धाबा 26 धाब्यांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत 17 धाब्यांची आवश्यकता. बॉल बाकी आहेत ते 9. कशा पद्धतीने सुमित मालुसरे आपल्या टीमला घेऊन जाईल पुढे. मोठा फटका खेळण्याचा, परंतु अंदाधुंदी पिस्तूल मध्ये गोळ्या नाहीयेत. फायरिंग करतोय फलंदाज. बॉल चालली ते डॉट. कमालीची गोलंदाजी, लाजवाब. 3 बॉल लगातारचे डॉट. इतका जवाब पत्तर से. तुझ्याकडे वीट आहे तर माझ्याकडे दगड आहे, आणि दगडाचा घाव तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने असतो. तशा पद्धतीने सध्या घाव टाकलाय गोलंदाज नवनीत चव्हाणने. चांगली बॉलिंग आतापर्यंत तो करतोय. षटकार खाल्यानंतर कशा पद्धतीने कमबॅक करावं सिद्ध करून देतोय गोलंदाज, परंतु यावेळेस हाफ ट्रॅकर
टायमिंग प्रॉपर. आता विश्वास आहे या प्रेक्षकांना सुमित वरती, सुमितला विश्वास आहे मनगटावरती, मनगटाला विश्वास आहे आपल्या बॅट वरती, बॅटला विश्वास आहे. बॉल जाणार इथे बाहेर, बॉल वरती ठोकलाय षटकार. लाजवाब लाजवाब बॅटिंग. एक तिरी एक मेरी, तू सेर मी सव्वा सेर. सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या खेळले गेले मैदानामध्ये. कॅल्क्युलेट तुम्हाला खेळावं लागतं तशा पद्धतीनं. लगातारचे 3 बॉल डॉट आल्यानंतर सध्या कमबॅक करतोय, पुन्हा एकदा आपल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवले. टीमची धावसंख्या होती 15 धावा. चांगला खेळ होतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि तशा पद्धतीनं सध्या सुमित मैदानामध्ये टपली सिस्टमचा वापर केलाय. धाव करण्याची प्रयत्न जरूर केला होता, परंतु षटकार आलाय, डॉट बॉल आलाय. समीकरण नव्याने मांडूया. आता इक्वेशन पाहू शकाल तुम्ही. 15 धावा जरूर झाल्यात आणि आता धावेंची आवश्यकता आहे ती 6 बॉल आणि 11 धावेंची. 12 धावा या ओव्हर मध्ये आल्या. फक्त पहिल्या बॉल वरती षटकार, 5व्या बॉल वरती षटकार, त्यानंतर प्रत्येक बॉल डॉट आलाय. आता चर्चा होते, आता मीटिंग होते. मीटिंग मध्ये काय होणार, परंतु नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. या मग तुम्हाला फायटिंग पाहिजे. प्रेक्षकांना तेच आवडतं की फायटिंग जोरदार झाली पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत लढाई झाली पाहिजे. आणि लढाई करण्याचं एक महान योद्ध्याचं काम असतं. सध्या तंत्रशुद्धी फलंदाजी या गरमीच्या मोसममध्ये सध्या सुमितने आपल्या डोक्यावरती मी म्हणेन बर्फाचा खडा ठेवलाय आणि तशा पद्धतीने बर्फाचा खडा ठेवून तो शांत पद्धतीनं विचारणं फटकेबाजी करतोय. 2 षटकार आले होते, 4 बॉल डॉट आले. त्याच्यामध्ये विकेट टीमची धावसंख्या आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या 3 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा आणि अद्याप आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 15. इक्वेशन आहे 6 बॉल आणि 11 धावेंचं. ही मॅच कोण घेऊन जाणार? आमचे पाहुणे मंडळी देखील आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने आज महेश दादा आणि आमच्या ग्रामस्थांवरती असलेलं प्रेम आणि आज त्या प्रेमापोटी आज सर्वजण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास करून आपण पाहिलं तर कालच्या सकाळच्या दिवसापासून उद्घाटनाच्या सोहळ्यापासून प्रत्येकाने इथे हजेरी लावली. प्रत्येकाचं प्रेम आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ प्रसाद दादा यांचं इथे आगमन झालंय. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू सो मच. पाहायचं सगळे आमचे मान्यवर आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. बॉलर तयार होतोय. चांगला खेळ इथे रंगतदार होईल याच्यामध्ये तील शंका नाहीये. गोलंदाज तयार. 6 बॉल. समीकरण आहे 11 धावेंचं. बॅटर आपण पाहतोय समोर मयूर. हॅप ट्रॅकर. वारे 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 वा. नशो न बाबू ना मुन्ना गेंद जाएगी बाहर. टुना टुना 6 रन्स. कमालची बॅटिंग. लाजवाब. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये मजा. आता केळगर सळशी टीम कडनं आवाज येत असेल भाई अजून एक होऊन जाऊन दे मयूर. काय यार, अगदी एकदम गतीमध्ये परिवर्तन होतं. अगदी स्लोवर बॉल होता. अगदी चाय नाश्ता करून देखील फलंदाजाने मारला असताना उडवला तिकडे डीप फाईन लेग डोक्याच्या वरनं. दमकम दमदार षटकार. लाजवाब बॅटिंग. काय बॅटिंग करतायत यार हे 2 संघ. चला बॉल द्यायचा आहे प्लीज. पहिला बॉल द्या आपण. खऱ्या अर्थाने मी नक्कीच एक आठवण करून देईन जिथे आम्ही जिथे मोरया वासू टीमने आयोजन केलं होतं आणि हे 2 संघ आमने सामने होते. केळगर सोळशी आणि सालोशी टीम्स आणि तिथे देखील केळगर सोळशी टीमनं विजय मिळवला होता. परंतु आज विजय कोण करणार, आज विजय कोणता संघ होईल इथे हे देखील पाहणं तितकं कठीण आहे. मॅच अजून खुला झाले नाहीये कारण का चांगली दोन्ही साईडने आपण बाजू पाहतोय. भरगच्चम आहे इथे. विकेट होऊ शकते परंतु काय डाय लगावली आहे. स्वतःला झोकीन दिलंय. हो सांगतोय मी देखील तयार आहे. मॅच मध्ये फाईट होतीये. गुड रन इन द बिटवीन विकेट. कॉलिंग महत्व होतं. ही अगदीच चोरटी धाव मी म्हणेन. दोन्ही आता संघ अगदी पणाला आपला हा वेळ लावतायत. दोन्ही संघ पाहू शकाल तुम्ही फाईट कशा पद्धतीने होतीये. फटका फसला गेला होता परंतु पाहू शकाल तुम्ही मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आले होते. अगदी वेगाने थ्रो केला. तदनंतर स्वतःला झोकलं मयूरने आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली. आज एक सिंगलला खूप मित्रांनो महत्व दिलं जाते. एक एक रनासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. एक एक धावणं मॅच इथे बदलू शकते कारण का क्रिकेट जैसा रंग बदलता है, पॉलिटिक्स जैसा रंग बदलता है. क्रिकेट कभी कहां किसी भी वक्त बदल सकता है. हा क्रिकेट आहे. हा अनितीचा गेम आहे. एका एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
धावासाठी धावाधाव करावे लागते. तशा पद्धतीनं सध्या धावाधाव घेतली जाते. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती बॅटिंग करत असताना त्या 22 धावा 4 धाव्यांची आवश्यकता. आलाय बॉल डॉट आलाय. आता झालाय मिक्स. सेव्ह डिलिव्हरी सेव्ह बॉल टाकलाय गोलंदाजानं. 3 बॉल समीकरण 4 धावेंचं. अशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तुम्हाला अभ्यास करावा लागतो. क्रिकेट खेळायचा असेल तुम्हाला अशा स्पर्धेत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस कराल तुम्ही चांगला गेम खेळाल. तशा पद्धतीनं सध्या क्रिकेट चाललाय. अजून एक इथे परफेक्ट व्हाईट यॉर्कर डॉट बॉल चाललाय. कमालीचा ओव्हर. आता पहिला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की एकतर्फे मुकाबला होईल, परंतु आतापर्यंत आताच काही घडत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. भेदक मारे टाकले गेलेत. गोलंदाज राजेश लाजवाब गोलंदाजी. विकेट कोणती मिळालं नाहीये. पहिल्या बॉल वरती षटकार आला. समीकरण होतं 5 बॉल 5 धावेंचं. परंतु आता मॅचने पुन्हा एकदा वळण घेतलंय. मॅच बनवली आहे. मॅचने यू टर्न घेतलाय. गोलंदाजी चांगली होतीये. गोलंदाज पाहतोय आपण फिरकीचा जादूगर राजेश. कमालीचं यार. सलूट आहे यार. काम करो ऐसा की नाम बन जाए, नाम करो ऐसा की इतिहास बन जाए. तसा मात्र मॅच इथे आज इथे इतिहास कोण रचणार त्यासाठी ही कडवी झुंज आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि बॅटने बॉलला भिरकावून दिला. एक सिंगल कंप्लीट केली. बॉल चालाय चौकारच्या दिशेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा जोखीम घेणार का? 2 धावा तर मिळायला गेल्यात. हो, तिसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. 3 धावा कंप्लीट केल्यात. 1 बाम 3 काम लावा तुम्ही झेंडू बाम. 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. त्याचप्रमाणे जबरदस्त इथे मॅच आपण पाहतोय. 2 संघाच्या दरम्यान धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. ते आपण पाहू शकाल. मंडळाचे आधारस्तंभ प्रसाद शेठ पवार साहेब यांचे मंडळातर्फे मनापासून आभार. असंच आमच्या मंडळावरती मुलांवरती खेळाडूंवरती असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. आणि आज ही प्रेमापोटीची आपण मॅच पाहतोय. धावा आपण पाहतोय अद्याप झाल्या त्या स्कोर गार्ड वरती. त्या ऐकून मॅच दोन्ही साईडनी बाजूला. आता टाचण्या दोन्ही टीमला टाचण्या लावल्यात. मॅच फासफूस स्थितीमध्ये आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. दत्ता तोरणे यांच्याकडनं आमच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच दत्ता तोरणे. असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती. चला मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे. प्लीज आपण वेळ घेऊ नका. बीसीसी कुरुशी आणि टीम वारसोलदेवचा कॅप्टन जबरदस्त. चला दोन्ही टीम्स प्लीज घाई करा. 1 बॉल 1 धावाची. आणि ज्याला जर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल मॅच बघू नका तुम्ही. अरे उगाच नाही ते काय झाले गडबड व्हायची नाही ती बरोबर आहे. कारण का चला प्लीज कोऑपरेट करा. कारण का आमच्या पाहुण्यांना वेळ कमी असतो. आज ते खऱ्या अर्थानं लाख मोठा त्यांनी वेळ दिलेला आहे या स्पर्धेसाठी. महेश दादांवरती प्रेम आणि आमच्या युवकांवरती प्रेम असलेलं आणि त्या प्रेमापोटी आपण पाहतोय. परंतु आमच्या मंडळाचे आधारस्तंभ प्रसाद शेठ पवार साहेब यांच्यातर्फे नक्कीच यांच्या मंडळाचे मनापासून प्रेम करतायत. आणि तेच आज प्रेमाच्या पोटी आपण पाहतोय. असंच प्रेम आमच्या मंडळावरती राहू द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. पाहू शकाल तुम्ही इथे कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं गेले. गोलंदाज तयार होतोय. आणि ही 1 रन कंप्लीट केली आणि विजेता झालाय. आणि 3 टॉप मध्ये प्रवेश केलाय टीम खेळघर सालोशी टीमने. लाजवाब पट कमालीचा खेळ. चला आता तिन्ही टीमचे कॅप्टन्स या पहिले आपण. तिन्ही टीमचे फक्त कॅप्टन याच आहे. बाकी कोणी येऊ नका. तिन्ही टीमचे कॅप्टन या. बाकी कोणीच येऊ नका. तिन्ही टीमचे कॅप्टन्स वेळ घेऊ नका प्लीज. खऱ्या अर्थानं काय स्पर्धा आपण रंगवली गेली आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक शिक्षक माननीय श्री विजयजी चौगुळे साहेब माजी विरुद्ध